सागराने नाविकामनी संकट मोठे पेरले, वादळाने होडीसये काल दश दिशांनी घेरले. शीड तुटले खिळ तुटले कथा काय या वल्हाची, नाविकासही फिकीर नव्हती पुढे राहिल्या पल्ल्याची. समुद्राच्या लाटांबरोबर मन शांत करणारी एक जागा. कोकणातलं हे सुंदर गाव वेलनेश्वर. निळाशार समुद्र, मोकळा किनारा आणि निसर्गाची शांतता. इथे आलो की वेळ थांबल्यासारखं वाटतं. वेलनेश्वर बीच म्हणजे गोंगाटापासून दूर शांततेचा अनुभव घेण्यासाठी परफेक्ट ठिकाण. इथे सकाळची हवा आणि संध्याकाळचा सूर्यास्त मनाला वेगळाच आनंद देतो. या शांत समुद्र किनाऱ्याच्या सानिध्यात आहे एक पवित्र स्थान, वेलनेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर हजारो वर्ष जुने मानले जाते आणि इथे भगवान शंकराची स्वयंभू पिंड आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर नंदींची अतिशय सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसते. या मंदिरात आल्यानंतर एका वेगळ्या शांतीची अनुभूती होते. मंदिर अतिशय सुबक आणि सुंदर पद्धतीने बांधण्यात आले आहे. या मंदिरात काळभैरवाचे सुद्धा एक मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात घुमटावर अतिशय सुंदर असे नक्षीकाम केले आहे. या मंदिराच्या आवारात एक भले मोठे तुळशी वृंदावन सुद्धा आहे. आणि आपल्याला एक जुनी विहीर सुद्धा पाहायला भेटते, ज्यामध्ये अजूनही पाणी आहे. मंदिराचे दर्शन झाल्यावर आम्ही बीचवर खेळण्यात वेळ घालवला. छान असा मातीचा किल्ला बनवला. दुसऱ्या दिवशी आम्ही हेदवी बीच पोहोचलो. तिथून गणपतीपुळे जाण्यासाठी आम्हाला फेरी भेटली. आम्ही आता वेलनेश्वरवरनं निघून हेदवी बीचला आलोय आणि हेदवीवरनं आम्ही लोक फेरीने गणपतीपुळे जाणार आहेत. 1:45ला स्टार्ट होईल. तर एक नवा एक्सपिरियन्स आहे. लेट्स सी. हे चार्जेस आहेत. याच्यात कारसाठी आम्ही 225 दिले अँड पर अडल्ट पॅसेंजर 27 रुपीज आणि लहान मुलांसाठी 13 रुपीज पर चिल्ड्रन. सो टोटल 345 अँड फेरी इज फ्री फॉर ड्रायव्हर. आम्ही फेरी राईड फुल एन्जॉय केली.
आणि फायनली आम्ही गणपतीपुळे येऊन पोहोचलो. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या परिसरात भरपूर असे नारळाचे झाडं आहेत. मंदिर अतिशय सुंदर आणि सुबक आहे. मन अतिशय प्रसन्न झालं. या मंदिरात आल्यावर एका वेगळ्याच ऊर्जेची अनुभूती झाली. हे सुंदर असे मंदिर गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर आहे. मंदिराच्या पटांगणातूनच आपण समुद्र किनारा बघू शकतो. मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या रिसॉर्टला परत आलो आणि निवांतपणे बसून सनसेटचा मनमुराद आनंद घेतला. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.